कसा आहे हे बाकीच्यांना अजिबात काही कळत नाही. याची विधेय दृष्टी यांना बाकीच्या कुणालाही काहीच समजत नाही. आणि खरंच संपूर्ण जगतामध्ये तुम्हाला मनुष्य म्हणून जन्माला घातले ते फक्त एवढ्या गोष्टी. ही प्राप्ती जर तुम्हाला झाली नाही तर काहीच नाही. विधेय दृष्टी जर तुमच्यामध्ये आली नाही, परमार्थाचं सगळ्यात उच्च कोटीचं साध्य काय असेल तर विधेय दृष्टी आहे. नुसतं आपलं करतोय म्हणून करतोय, आपलं तुळशीत पाणी घालतोय, आळंदी पंडितची वारी करतोय, पारायण करतोय, प्रवचन करतोय, कीर्तन करतोय, हे सगळं करून काय प्राप्त करून घ्यायचंय आपल्याला? तर ही जी अवस्था आहे ही माझ्यात निर्माण व्हायला पाहिजे. आणि हे ध्येय ठेवून जर आपण परमार्थ केला तर कसं तरी थोडंफार का होईना त्याच्या जवळपास तरी जाऊन किंवा त्याच्या रस्त्याच्या थोडंफार तरी होऊन आपण जर गेलो या जन्मामध्ये तर आपण योगी होऊन गेलो नाही. हे होणं म्हणजेच योगी. आपण त्या रस्त्यावर येणं म्हणजे काय? योगी होऊन. आणि असं गेलं तर पुढचा जन्म कदाचित मग असाच मिळेल. राहिलेली आपली अर्धवट साधन आहे पूर्ण करून घेता येईल आणि परिपूर्णता आपल्या अंतःकरणामध्ये प्राप्त होऊ शकते. पण याची ओळखही जर नसेल, परमार्थ म्हणजे काय हेही जर कळत नसेल, फक्त युट्यूबवर खूप प्रवचन केले, खूप कीर्तन केले, आता आपण पाहतो बाळांचे त्याचं पूर आलाय जसा म्हणजे परमार्थ झाला का? ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था प्राप्त करण्यासाठी कुठेही पाऊल तुम्ही उचला त्या दिशेने असाच मार्गदर्शक पाहिजे, तशाच पद्धतीने आपल्याला सांगणारा शिकवणारा ज्ञानी पाहिजे. आणि आपण त्या पद्धतीने जर पाऊल उचललं, नुसतं पाऊल उचललं तरी सुद्धा भगवंताला आनंद होतो, साधू संतांना आनंद होतो. आणि केळवली नवरी जशी असते ना, तशी सगळीची सगळी साधनं तुमच्यापर्यंत यायला. बघा तुम्ही केळवली वांग निश्चय झाला की मावशीला काळजी, मग काकाला काळजी, मामाला काळजी, आत्याला काळजी, पुरीचं लग्न झालं पाहिजे, पुरीचं लग्न. अशा वेळेला कोणी मदत करतं. पैशाची करतील, कशाची करतील, पण ते लग्न पूर्ण होईल असा प्रयत्न करतात. तसे सगळेचे सगळे साधू संत एकवटून येतात. आणि हे जे इकडे जर निघालाय ना तो याच्यासाठी, त्याला पूर्णपणाने त्याच्यामध्ये वाटचालीमध्ये सहाय्य करण्याचं काम त्या सगळ्यांचं असतं. पण आपण जर तो रस्ताच नाही पकडला, आपण जर कुठल्या तरी रस्त्याने चालत असलो तर कशी सहाय्य होईल आपल्या चालत? आणि हा सोडून दुसरा परमार्थाचा रस्ता. आणि हे सोडून जर तुम्हाला बत्तीस काहीतरी अनुभव यायला लागले, काय अमकत झालं, तमकत झालं, आजाराचं बरा झाला, घर काय विहिरीला पाणीच लागलं, घरावर घर माड्याचं वाढलं, गाड्या मिळाल्या, तो परमार्थ खरा, तो परमार्थ अजिबात नाही. ह्या मार्गाने चला, ह्या अवस्थेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. नुसता प्रयत्न जरी केला तरी आपल्या गुरुला यश प्राप्त होऊ शकते, आपल्या गुरुला समाधान मिळत असतं. आपला शिष्य योग्य दिशेने चालला म्हटल्यानंतर आपल्या गुरुला समाधान मिळत असतं. हे जे शास्त्र आहेत ना, हे शास्त्र कृत्य होत असतात. माझ्या शब्दाचा विचार केला यांनी, त्या पद्धतीने ते सगळं पाहून त्याच्याकडेच लक्ष दिलंय आणि त्या पद्धतीने चालले म्हटल्यानंतर हे शास्त्र सुद्धा काय होत असतात, कृत्य होत असतं. आणि आपला जो देव तिथं वाट पाहत उभा राहिलेला, आपली कधी मला भेटायला, त्याला आनंद होतो. गुरुला यश द्यायचे, शास्त्राला कृत्य करायचं, देवाला आनंद द्यायचा, असा परमार्थ करायचा आणि आपल्या नरदेहाचं कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु कलामाई की जय. रामकृष्ण महाराज की जय.